सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती सुनील लेवरे. मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स द्वारा आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. माझा स्पर्धक क्रमांक आहे NDFC39. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महिला दिवस. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. शिक्षण, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. स्त्री केवळ एक व्यक्ती नाही तर ती शक्ती आहे, सृजनशीलता आहे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. नारी शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. एक आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक रूपात ती कुटुंबाला आधार देते आणि समाजाचा पाया भक्कम करते. जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो, हे आपण ऐकत आलो आहोत. महिला म्हणजे केवळ घर सांभाळणारी नाही तर ती देश घडवणारी शक्ती आहे. आजची महिला अंतराळ झेप घेत आहे, खेळात पदके जिंकते, देशाचे नेतृत्व करते. ती आबला नाही, ती म्हणूनच आपण अभिमानाने म्हणू शकतो, ती आबला नाही, ती सबला आहे. महिला म्हणजे माया, प्रेम, सहनशीलता आणि शक्ती यांचा संगम आहे. आई म्हणून ती आपल्याला जन्म देते, बहीण म्हणून साथ देते, पत्नी म्हणून आयुष्यभर साथ निभावते आणि एक नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलते. इतिहासात पाहिले तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांसारख्या महान महिलांनी समाजात मोठे बदल घडवले. त्यांनी अडचणींना न घाबरता आपल्या ध्येयासाठी संघर्ष केला. आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वैज्ञानिक आहे, सैनिक आहे, खेळाडू आहे. PV सिंधू, मेरी कॉम, कल्पना चावला यांसारख्या महिलांनी जगभर भारताचा झेंडा उंचावला आहे. स्त्रियांचा सन्मान करणे ही केवळ एक जबाबदारी नाही तर ती आपली संस्कृती आहे. घरात, शाळेत आणि समाजात आपण स्त्रियांशी आदराने वागले पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनाही समान संधी दिली पाहिजे. इतिहासाच्या प्रत्येक पानावर जाहली पुरती सहती तू, कधी आई, कधी बहीण, कधी कुणाची पत्नी तू प्रेमाची परिभाषा निराळी कृष्ण भक्त मीरा तू, रानांगणीत तलवार घेऊन तलवारी झाशीची राणी तू, पुत्र घडवला शिवबांसारखा महाराष्ट्राची ऊर्जा तू, शिक्षण जन्म वाहिला ज्योतिबाची सावित्री तू, अज्ञानाचा काळोख चिरणारी एक तेजोमय क्रांती तू इतिहास कालाचा तेजस्वी आणि उज्ज्वल उद्याची भविष्य तू. इतिहासाच्या प्रत्येक पानावर जाहली पुरती साहली तू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.